आणि वाजवायचं कशासाठी? घरी जर तुम्ही तुमचं काम जर तुमच्या मुलीने किंवा मुलग्यांना नाही ऐकलं तर लोक आई वडील म्हणतात आता तुझ्या पुढ्यात वाजवायचं तेवढं राहिले. ही आज समाजाची परिस्थिती आहे. आणि त्यांना जागा करण्यासाठी हे वाजवायचं काहीतरी वाजते पण लोक जमतात. यातून काय प्रबोधन होईल असं मला वाटत नाही, म्हणजे वाजवून यात नाही. पण आपण जे काही सांगण्यासाठी लोक जमणार ते त्याचा फायदा होतो. मी आपल्यासमोर लसीकरण हे आपण घडवू, आजार कुठे तरी तटवू. अहो लसीकरण हे आणूया घडवून, आजार कुठे तरी तटवू. आणि बंधूनो, अहो बंधूनो, निरोगी भारत नटवू. लसीकरण हे आपण करूया, लसीकरण हे आपण करूया, आजार कुठे तरी तटवू. अहो आजार कुठे तरी तटवू. बंधूनो निरोगी भारत नटवू. आता पोलिओच्या बाबतीत बोलतोय. सरांनी सांगितलं पोलिओचं उच्चाटन झालेलं आहे, मी मान्य करतो. पण 1980-81 साली रात हडसन एड्सचा पहिला बळी ठरला. ते एड्स भारतात कसं आलं, संक्रमण झालं त्याचं. आणि तसं संक्रमण होऊ नये म्हणून मी पोलिओवरती बोलतोय बरं का. पोलिओचे थेंब हे दोन, सुखी बाळाचे जीवन छान. पोलिओचे थेंब हे दोन, घडवी बाळाचे आयुष्य छान. करू बाळाला आयुष्यमान, घडवूया त्याचे जीवन. पोलिओला आपल्यापासून, आजाराला आपल्यापासून दूर दूर हटवू. अहो दूर दूर हटवू. आणि बंधूनो मूल पोटात असल्यापासून ते 15 ते 16 वर्षापर्यंत आपण देणार आहोत. मग पहिल्या दिवसाचा डोस काय, त्यानंतर 1.5 महिन्याचा डोस काय, 2.5 महिन्याचा डोस काय, 3.5 महिन्याचा डोस काय, आम्ही अभ्यास करून येईल तुमच्यासोबत निश्चितपणे. पूर्वी जर का डोस दिलेला परतुनी पुन्हा द्यावा. बाळ जरी का असला आजारी, तरी दोष हा देऊन ठेवा.